खूप माझा दोन भाऊ माझी तळमळच गेलेले. कधी कोणी सोसायटीत नाही, कोणी ह्या लोकांनी कधी विचारलं नाही काय झालं. मंदिरात नेऊन त्यांना आज ठेवणार मी बघ रात्री. तुझ्या मन समाजात देणार आहे ना आणि सांगणार की अशी फालतू माणसं हातला समाजात ना जे स्वतःच्या आई बापा तुझ्याच आई वडिलांच्या वयाची आहेत. हा 70-80 वर्षाची आहे, ती बाई तिला चालता येत नाही, ती 65-70 वर्षाची आहे आणि तुम्ही पैसे करताय. त्यांची निगत पण नाहीत, म्हणजे त्यांची निगत असते तरी पण दिली असते. त्यांच्या त्या पैशाची व्यवहाराशी काही संबंध नाही. तुझा आणि सोसायटीचा वाद आहे, तिचा जर का लटकून ठेवलायस. आता हे म्हणतात सोसायटी सभासद यांच्यावर केस करायला निघाले. बघा पत्रकामध्ये छापलंय, कालची मिटिंग झाली 15 मध्ये. आज यांच्यावर कोर्ट कचेरी करतात आहे सभासद. बोला. आणि हे म्हणतात आधी साठवणचे पैसे आल्याशिवाय आम्ही वापस फंड देणार नाही, 50 लाख रुपये. बघा तिकडचे कमिटीला सांगतात आहे तुम्ही पैसे नाही भरणार ते आम्हाला वापस फंड आहे. अरे त्या सोसायटीला मी सांगतो ऑफिसच विकून द्यायचं नाही, बाकीचं काय विकून द्यायचं नाही. तसं माझा माहितीचा अधिकार गेलाय तुमच्या विरोधात. सगळ्यात ओसी नंतर काय काय बदल झाले ते चेक करण्यासाठी माझं पत्र गेलं महापालिकेत. तुम्हाला यायचं आहे माझ्या दारात. तुम्ही कुठे कुठे पत्र व्यवहार करतात, आम्हाला सगळीकडनं फोन येतात. खूप माझा दोन भाऊ माझे तळमळच गेलेले. कधी कोणी सोसायटीतले नाही, कोणी ह्या लोकांनी कधी विचारलं नाही काय झालं काय नाही. आमचा ताबा तुम्ही घेतला मग द्यायलाच पाहिजे ना तुम्हाला. असं कसं आमचा ताबा घेतला ना तुम्ही, तेव्हा तुम्ही एवढी बिल्डिंग 18 माळ्याची बिल्डिंग बांधली ना आणि कमवताय तुम्ही एवढे दुकाने ते करून. मग आला विनायक माझ्याकडे पुरावे महसूलचे अधिकारी रेवन्यू नेमके साहेब पण सांगतात. अजून मी तुम्हाला विनंती करतो, माझी विनंती आहे. मी त्यांना पण सांगितलं तुम्ही सोमवारी या. नाही येणार मी सोमवारी या. मी सोमवारी काय आपल्याला मार्ग काढायचा मी काढू. माझा एकच निमित्त 2 दिवस थांबा. मी अजून तुम्हाला परत एक तुम्हाला विनंती आहे, त्यांची चावी द्या. आज त्यांना राहिला घर नाही. 2 दिवसांनी जर तुमचा काही निर्णय नाही झाला तर मी चावी परत करेन. हा माझा तुम्हाला शब्द. आज त्यांना राहिला घर नाही. माझ्या घरी येऊन जातो. चला चल ठीक चल चल यांच्या घरी सामान घ्या सगळं. विनायक नाही फक्त त्यांचं हे सामान कुठे ठेवू मग. घर खाली केलंय त्यांचं. घर खाली केलंय. तो टेम्पोत सामान भरलाय माझ्या पोरांनी वरत याला कोपरीमध्ये. तो टेम्पोत भरलेला सामान पण घेऊन जावं लागेल ना आपल्याला. तो कुठे ठेवू मी. तो पण लागेल ना. मी येणार पाहिजे माझ्या घरी ठेवतो. तुम्हाला पाहिजे ना माझ्या घरी घेऊन जातो. मी माझा भाड्यावर गाडी मी तुम्हाला घेऊन जातो. बरोबर तुम्ही सांगतात ना. चला ओके तुम्ही माणूस की म्हणून चला घेऊन मी सोडायला तू त्यांना घर. चल चल चला चला चल घर इकडे उघडा चावी तुमच्या हाताला. या दरवाजात ते या दरवाजात ते या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला एवढं दादानी घरात येणार नाही, हे पण काढून देणार नका चिंता करू. मोठा होता माझा रूम. हो मोठा रूम होता. हे बिल्डअप करून लागला. ते पण मी आर्किटेक्ट म्हणून मला प्लॅन पण देत नव्हते. सुनील पाटील सर माझ्या घरी आले. साठम मला या लोकांचा दबाव आहे मोठ्या अधिकारी. मला असं काय आर्किटेक्टमुळे प्लॅन सगळं. आता हे साफ कसं करणार. तुमच्याकडे कोण माणसं आहेत, कोण नातेवाईक काय कोण नाही. ठीक आहे मी सांगतो माझ्या पोराला. हे उघडू नका, यात पक्षी आहे. तुम्ही आता दरवाजातच थांबा. हा जाऊ नका कुठे. हा तुम्ही इथेच बस. हा दरवाजा उघडू नका, यात पक्षी आहे. साफ करावा लागेल.
आता विनायक येईल माहिती घेऊन. आला विनायक आला. विनायक, इकडे 2 लेबर घेऊन काळा पाहिजे हे सगळं काढून त्याला खाली टाकायचं. ठीक आहे सर. 2 तासात साफ होईल. त्याचे लेबर जे काय पैसे ते माझ्याकडे. हो हो. ठीक आहे. चावी हा आणि बाकीच्या गोष्टी साफसफाई विनायक सगळं बघून काय करायचं. ठीक आहे, करून घेऊ. 2 पोरं बोलव, सगळं साफ करून घे आणि त्यांना आजच्या आज राहायला द्यायचे. हा? जबाबदारी तुझी. ठीक आहे, जे काही साफसफाईचे पैसे ते माझ्याकडे. चला मी थांबा बाबा. माझं नाव लक्ष्मीकांत यशवंत साटम, माझी बहीण चारुशिला यशवंत साटम. आज अविनाश जाधव साहेबांनी माझं 3 वर्षांमध्ये यात माझं 2023 पासूनचा जो माझा ताबा मिळत नव्हता, आज जाधव साहेबांनी मला आज माझ्या हक्काचं घराचं मला त्यांनी ताबा दिलेला आहे. आणि आज मी या वास्तूसाठी 3 वर्ष खूप आम्ही हाल अपेष्टा काढले. कुठेच मी मोठमोठ्या यांच्याकडे बसले, कमिशनर साहेब, प्रवीण दरेकर साहेब, यानंतर मोठे मंत्री महसूल विभागाचे अधिकारी, रजिस्टर ऑफिस किशोर मांडे साहेब, महसूल विभागाचे अधिकारी रेवंत लेंबे साहेब यांच्याकडे मी धाव घेतली. संजू जयस्वाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी पत्रव्यवहार करून सुद्धा माझा एवढा काही झालं नाही. शेवटला मी आज रस्त्यावर आलो नाही, पण आज 23मध्ये पासून आज माझं जाधव साहेबांनी त्यांच्याकडनं मला माझ्या वास्तूचा ताबा मिळवून त्यांनी दिलेला आहे. मी त्यांचे आयुष्यभर उपकार मी विसरणार नाही.